कुणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा बात करेगा भूषण दळवे आहे। मी अखिल भारतीय सर्ववर्ग कला समाजाचा अध्यक्ष आहे। माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहराचा आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा मंडल आयोग आलं होतं 1978 मध्ये, तेव्हा आम्ही रविभवन नागपूर येथे मंडल आयोगाचे जे अध्यक्ष होते त्यांना भेटून डेप्युटेशन दिलं होतं आम्ही त्यावेळेस। त्या राजाभाऊ खोब्राटे खासदार होते आणि त्यानंतर 78 पासून आज 2025 झाले, जवळपास 47 वर्षापासून आम्ही ओबीसीसाठी भांडत आहोत। आणि आपल्याला सांगू इच्छितो की 1993-94 आम्ही मोर्चा काढला होता। त्या मोर्चा काढल्यानंतर अखिल भारतीय सर्ववर्ग कला मोर्चा काढला होता। जवळपास हजारो लोकांचा मोर्चा होता आणि 9 ऑगस्ट 1995ला कलाल, गोंड कलाल, साव कलाल, शिवहरे कलाल आदी जातीचा महाराष्ट्राच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाला। त्यानंतर पुन्हा आम्ही सतत संघर्ष केला। 2000 मध्ये केंद्र सरकारच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाला। जैन कलाचा 2006 मध्ये झाला। आम्ही गेल्या 47 वर्षापासून ओबीसीसाठी आम्ही लढत आहोत। ओबीसीच्या मागण्या समस्या संडत आहोत। आता आपण जो नुसता प्रश्न केला, आमचं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमच्या अखिल भारतीय सर्ववर्गीय ठाम भूमिका आहे। कारण की यांना जर द्यायचं असं तर दुसऱ्या प्रवर्गातून यांना ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे। आमच्या आरक्षणातून ओबीसी आरक्षण देऊ नये यासाठी मी अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजातर्फे आता नुकतेच आंदोलन झालं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे। मी 2 दिवस धरणा आंदोलनात होतो कला समाजातर्फे। आमचे समाज बांधव होते। आजही मुख्यमंत्री येणार आहे, त्यामुळे त्यांना सांगता होणार आहे। पण मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो मी की तुम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय हा घ्या की मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गातून ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देऊ नये। आम्हाला त्यांचा विरोध नाही, पण आमच्या ओबीसीच्यावर अन्याय होऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे। आणि जर तुम्हाला सांगतो ओबीसीच्या आरक्षणात जर धक्का लागल, अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजाच्या अध्यक्ष नात्याने मी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करीन आणि शासनाने याची खबरदारी घ्यावी। मुख्यमंत्री जे आपले देवेंद्र फडणवीस आहे यांनी जो GR काढला तो GR चुकीचा आहे का खरा आहे हे आता वकिलामार्फत तो होईलच। पण तुम्हाला सांगतो तो GR मध्ये ओबीसीचं नुकसान होणार आहे। आणि आज तुम्हाला सांगतो की छगन भुजबळ जे मंत्री आहे ते सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी, आणि ते सुद्धा हायकोर्टात जाणार अशी बातमी आली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा जे नितीन चौधरी आहे त्या संघटनेचा आम्ही महाराष्ट्र संयोजक आहोत, तर ते सुद्धा हायकोर्टात जाणार आहे। कारण की हा जो आहे GR आहे कायदा नाही आहे, कायद्यामध्ये रूपांतर होईल तेव्हा त्या खरं ते त्यांना होते। आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधून यांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे। आता मुख्यमंत्री यांनी जे म्हटलं आहे की मी या संदर्भात ओबीसी धक्का लागणार नाही, तर हे कितपत योग्य होणार आहे भविष्यात सांगेल। आणि जर हे झालं नाही तर अनेक ओबीसी संघटना याच्या विरोधात आंदोलन करणार आहे। त्यात आमचा अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाज सुद्धा समर्थन राहणार आहे। छगन भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, आणि जर त्यांनी आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाला अन्याय होईल। त्यामुळे त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे। आणि तुम्हाला एक सांगतो ते कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये सुद्धा गेले नाही, अजित पवार सुद्धा फिरकले नाही, एकनाथ शिंदे सुद्धा फिरकले नाही। त्याच्यामुळं ह्या जो GR आहे याच्यामध्ये संभ्रम तयार झाला आहे, तो संभ्रम दूर झाला पाहिजे यासाठी वकील तज्ज्ञाची मीटिंग सुरू आहे, ते घेणार आहे। आणि खरोखरच ओबीसीवर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घ्यावी। आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे। आणि मी अखिल भारतीय सर्वकला समाजातर्फे आपल्याला सांगू इच्छितो आमची सुद्धा ती भूमिका आहे। जर यांनी ओबीसीवर अन्याय केला तर आम्ही हायकोर्टात जनहित याची दाखल करू आम्ही। Yeah!